भ्रातारो गुरुणा निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिता इत्थं साधु कृपान्वितं स्वयमो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रय जननी देवाची संतांचे सुख झाले या देवा मनोनी सेवा करी त्यांचे तेथे माझा काय कोण तो विचार
वर्णावया पार महिमा त्यांचा। माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने परिसरातीलच नव्हे तर याच्यावत भारतभूमीमध्ये निवसस्थ असणाऱ्या सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आजचं विशिष्ट ठिकाणी असणारे हे कीर्तन वाक्पुष्प ग्रामदैवत असलेल्या हनुमंतरायाच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता उपस्थित भाविक वर्गांच्या समवेत चिंतन सेवेकरता निवडण्यात आलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय यांचा 6 चरणांचा संतपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संतांचा महिमा, संतांची थोरवी, नाम, संतांचं महात्म्य प्रतिपादन करतायत। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय आपल्या सोज्वळ वाणीच्या द्वारा अत्यंत विनम्रतापूर्वक या ठिकाणी महिमा वर्णन करतात। कारण संतांचं महात्म्य, संतांचा महिमा हा अत्यंत अगाध स्वरूपाचा आहे। तो महिमा शब्दाच्या पलीकडचा आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय अत्यंत विनम्रतापूर्वक असं स्वीकृती देतात की माझा विचार तिथपर्यंत पोहोचत नाही। संतांचा महिमा, महात्म्य सांगण्याकरता विचार आणि वाणी माझी अपुरी पडते, माझा अधिकारही कमी पडतो। पण तरी सुद्धा तुमचा सर्वांचा जर आग्रह आहे तर काहीसा शब्दात सापडणारा पण अलौकिक स्वरूपाचा काहीसा महिमा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पैकी तुकोबराय असं म्हणतात, जगाचा चालक मालक असणारा सुखरूप असलेला परमात्मा, ज्याला सुखाची उणीव नाही, जो सुख स्वरूप आहे, परंतु जरी तो सुख स्वरूप आहे पण त्याला सुखाचा अनुभव घेण्याकरता मात्र संतांच्या सहवासात येऊन त्यांची सेवा करावी लागते, तेव्हा त्याला सुख मिळतं। सुखरूप असलेल्याला संतांची सेवा करण्यातून सुख प्राप्त होतं, अन्यथा सुखापासून तो वंचित राहतो। एवढा मोठेपणा संतांचा आहे। अजून मग जर तो संतांची सेवा करतो, संत तर सगुण साकार आकारवंत असतात, मग यांची सेवा तो निर्गुण निराकार असलेला कसं काय करेल? तुकोबरायने सांगितलं, तो यद्यपि निर्गुण आहे, निराकार आहे, पण संतांची सेवा करण्याकरता तो आकारवंत होतो। आणि केवळ सेवाच नाही तर मनोभावे संतांना दंडवत घालतो, पूजा करतो। घाली दंडवत पूजोनिया। अजून काय महात्म्य? ज्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण आपले पाप धुवून टाकण्याकरता जातो, स्नान करण्याकरता जातो, पुण्य मिळवण्याकरता जातो, पण आपण तिथं ठेवलेले जे धुवून टाकलेले पाप आहेत ते पाप घेऊन तीर्थ मलिन होतात। मग मलिन झालेल्या तीर्थांना शुद्धीकरण करण्याकरता तीर्थ सदैव वाट पाहतात, संत कधी येतील, आमच्यामध्ये स्नान करतील किंवा हातपाय धुतील, त्याचा परिणाम काय होईल, आम्हाला जे मालिन्य प्राप्त झालेलं आहे त्याला निर्मलता प्राप्त होईल, त्याकरता ते संतांच्या तीर्थाची सदैव आस करून असतात। पहा, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्यकाळ, भावया निर्मळ आपणासे। आपल्याला निर्माल्य प्राप्त होण्याकरता संतांच्या तीर्थाची तीर्थ इच्छा करत असतात। आणि अजून असं आहे, अष्टमहासिद्धी म्हणून ज्याचं काही पुराणामध्ये वर्णन आहे। 8 प्रकारच्या महासिद्धी असतात। त्या सिद्धी संतांच्या दारामध्ये लोटांगण घालत आलेले असतात, हात जोडून उभे असतात, आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा। पण संत महात्मे त्या अष्टमहासिद्धींचा स्वीकार करत नाही। वागो नेदे आड कोणी तया, आपल्या जवळही फिरकू देत नाहीत, स्वीकाराची तर लांबच गोष्ट राहिली। मग एवढे बलवान असणारे संत करतात तरी काय? तुकोबरायने सांगितलं, म्हटले ते बलवान आहेत, नवे नवे बलवानांचे बलवानामध्ये ते शिरोमणी आहेत। तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, पण तरी सुद्धा बलवान असून सुद्धा पंढरीनाथाच्या भगवंताच्या चरणारविंदी लीन होऊन राहतात। राहिली चरणी निकटवासे, चरणावरती भगवंताच्या निकटवासामध्ये विलीन होऊन राहतात, विनम्र होऊन राहतात। एवढा मोठेपणा ज्यांचा आहे असे संत विलीन विनम्रतेने जीवन जगतात। आणि अशा प्रकारचाच महिमा अलौकिक स्वरूपाचा वर्णन करणारा हा अभंग आहे। विठाला विठाला
संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबरायांच्या नंतर तथाकथित संत मंडळी येऊन त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचा विस्तार, वारकरी संप्रदायाला खांब, वारकरी संप्रदायाचं शिखर आदी करून समस्त असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराची उभारणी झालेली आहे. ज्ञानोबरायांच्या काळापासून पायाभरणीला सुरुवात झाली आणि तुकोबरायांच्या काळापर्यंत कळसाचं काम पूर्ण झालं आणि म्हणून 450 ते 500 वर्ष बांधकाम या मंदिराचं चाललेलं आहे. आपल्या समोर काही घराचं म्हणा, मंदिराचं म्हणा बांधकाम होत असतं. पायापासून तो शिखरापर्यंतचं काम आपण करतो. आपल्या समोर काही वर्षामध्ये ते बांधकाम पूर्ण होतं. पण हे मात्र न दिसणारं धर्म मंदिर बरं का, परंतु मंदिरासारखंच आहे आणि म्हणून तथाकथित संत मंडळींनी त्याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. देवालयाची उभारणी केली. त्याकरता काय केलंय, ज्ञानोबराय स्वतः काय झाले, पाया झाले. ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबरायांनी या भागवत संप्रदायाला, वारकरी भागवत संप्रदायाला पाया दिला. पायाच्या नंतर काम पूर्ण होत नसतं, त्याकरता विस्तार झाला पाहिजे, खांब मिळाला पाहिजे. मग विस्तार कोणी केला, नामातयाचा किंकर. नामदेव महाराज किंकर म्हणजे दास आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जेने केला हा विस्तार, या संप्रदायाचे किंकर एक असणारे नामदेव महाराज, त्यांनी सुद्धा या भागवत संप्रदायाचा विस्तार केला. किती विस्तार केला महाराज, त्या ठिकाणी वर्णन आहे. म्हणजे पंढरपूर पासून तो त्या काळात कुठल्याही प्रकारचे साधन नसताना सुद्धा नामदेव महाराजांनी पायी मजल दर मजल करत 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 आपल्या वारकरी संप्रदायाची पताका कुठपर्यंत नेली, पंजाब प्रांतापर्यंत नेली. आजही शिखांच्या धर्मगुरूंपैकी नामदेव महाराजांना सुद्धा त्या मंडळींनी धर्मगुरू मानलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कधी जर अमृतसरला जाण्याचा योग आला तर तिथं जे सुवर्ण मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांचं त्या धर्मगुरूंच्या मांदियालीमध्ये एक फोटो आपलाही म्हणजे नामदेव महाराजांचा सुद्धा आहे. म्हणजे त्यांनी शीख धर्मगुरूंपैकी नामदेव महाराजांना सुद्धा गुरुत्व प्रदान केलं. म्हणजे एवढा उदार अंतःकरणाने नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचं केलेलं हे कार्य आहे. आणि त्या ठिकाणी मग नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आणि पुढे खांब पाहिजे ना, मग खांब कोण झालं तर त्याचं वर्णन सुद्धा आलेलं आहे. म्हणजे जनार्दन एकनाथ, आता त्यांची नाथषष्ठी आपण साजरी करून आलो. नाथ बाबांनी भागवत रूपी खांब या संप्रदायाला दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवत रूपी खांब दिला. आणि नंतर मग काम पूर्ण होण्याकरता शिखर बसलं. शिखराच्या वरती कळस ठेवायचा आहे. मग कळसाचं काम कोणी केलं, मग कळस स्थानी स्वतः तुकोबराय विराजमान झाले. आणि म्हणून तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश, अशा पद्धतीने वर्णन आहे. मग पायापासून तो कळसापर्यंत काम पूर्ण झालं. पण अजूनही ध्वजा लावायची राहिली ना, मग ती ध्वजा बहिणाबाई म्हणतात. बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा, अशा पद्धतीचं तो संपूर्ण आहे. तर त्या ठिकाणी मला सांगण्याचं काम एवढंच आहे कार्य की पायापासून तो कळसापर्यंतचा हा वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा संपूर्ण उभारणीचा इतिहास आपण पाहिला. मग या संत महात्म्यांनी वारकरी संप्रदायाचे अनुयायी होऊन भगवान पंढरीनाथाची भक्ती तळागाळापर्यंत पोहोचवली. विठ्ठला विठ्ठला. आणि हे काम करत असताना अनेक प्रकारचे दांभिकता, अनेक प्रकारचे टाणेटोणे, अनेक प्रकारच्या समाजामध्ये पसरलेल्या विकृती या सर्व मोडून काढत काढत संत महात्म्यांनी या संप्रदायाची पायाभरणी केली. पहा, नेनती काही टाणा टोना, नामस्मरणा वाचोनी, चाटुक विद्या, मंत्र तंत्र यंत्र विद्या, याच्या पाठीमागे त्या काळात धावणारी बरीचशी मंडळी. पण त्यांचा सर्वांचा काळीमोड करत 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 मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू, अशा पद्धतीने वर्णन आहे. अनेक प्रकारच्या मतमतांतरांचं खंडन करत केवळ एकमेव
भगवान परमात्म्याची भक्ती भगवान आणि कणेनो वासादन आमचा विजय हरी कीर्तन 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 आणि कणेनो लक्षात आल्यामुळे त्यांनी इतर साधन स्वीकारले नाही, कारण त्यांच्या उथळपणा लक्षात आला. खोलगटपणा नसलेले साधन सोडून दिले. केवळ उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणून असे उथळ साधनांचा त्याग केला. आणि कलियुगामध्ये नामचिंतनाशिवाय दुसरं काही साधन पर्यायी आपल्याला नाही. आणि त्याकरता संत महात्म्यांनी अनेक प्रकाराने विचार केला. कारण भगवान परमात्म्याला या कलियुगामध्ये देण्यास योग्य असलेली फक्त एकच गोष्ट आहे. जर परमात्म्याची भूक भागवायची असेल तर एकच गोष्ट आपण त्याला देऊ शकतो. निळोबरायांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. म्हणजे परमात्म्याची भूक नामतृप्ती जर शांत करायची असेल तर त्याकरता एकच द्यावं लागणार आहे. ते म्हणजे भाव आणि भक्तीचं ताट समोर देवाच्या ठेवायचं आणि त्याच्याद्वारा त्याच्या क्षुधेची शांती होईल. अशा प्रकारचा अनेक ग्रंथांचा विचार आहे असं निळोबरायांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. आता तृप्ती लागी दिसे एक शेवट, तृप्ती लागी दिसे आता तृप्ती लागी दिसे एक शेवटी. अनेक विचार केला, अनेक प्रकार केले, पण भगवंताची तृप्ती व्हावी याकरता एकमेव उपाय आता संत महात्म्यांना दिसतोय. तो म्हणजे कोणता? आता तृप्ती लागे दिसे एक शेवटी, भाव भक्ती याचे ओगरी न ताटी. भाव आणि भक्तीचं ताट परमात्म्याच्या समोर ठेवायचं आणि त्याचा परिणाम तरीच होईल या क्षुधेची संतुष्टी. निळा म्हणे ऐशे विचारिले कोट्यावधी विचार असा केला तेव्हा आमच्या लक्षात आलं, किंवा कोट्यावधी ग्रंथांच्या द्वारा आम्ही विचार केला की परमात्म्याची भूक ही आपल्या भाव आणि भक्तीच्या अर्पणतेनेच परिपूर्ण होऊ शकेल. आणि म्हणून म्हटलेलं आहे ना, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि अशा प्रकारे संत महात्म्यांनी मर्म जाणलं आणि म्हणून तेच मर्म जगाला देण्याकरता, जगाला वाटण्याकरता ही संत महात्मे अगदी कडे कपालीमध्ये राहिली. आणि त्याचा परिणाम वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. मग त्यांना आपली प्रसिद्धी होण्याकरता शास्त्री पदवी लावावी लागली नाही, आपली प्रसिद्धी होण्याकरता महंत शब्द लावावा लागला नाही, कुठल्याही प्रकारची उपाधी लावावी लागली नाही, आपले कार्ड सुद्धा छापावे लागले नाही, आपले फोटो बॅनरला लावावे लागले नाही. आपली प्रसिद्धी होण्याकरता त्यांचं मापच स्वतः भगवान परमात्म्याने हातात घेतलं
आणि समस्त जगतामध्ये त्यांची कीर्ती स्वतः त्यांनी पसरवलेली आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जना, 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 निर्मल फलदाते नारायणा. सज्जनाचं माप कोणत्या हाताने चालतं? वाऱ्याच्या हातात त्याची बातमी जात असते. स्वतः परमात्मा त्यांचं कीर्तिमुख होतो, स्वतः तो सर्वत्र त्यांची कीर्ती पसरवत चालतो. आणि मग कीर्ती संतांची पसरली म्हणजे मग त्या योगे संतांनी केलेली भक्ती, संतांनी आचरलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचा सुद्धा प्रचार प्रसार आपोआपच होत चालतो. आणि याकरता स्वाभाविकपणाने संत महात्म्याची तळमळही असते. कारण एक मात्र जगाची तळमळ घेऊनच ते या भूतलावरती आलेले असतात. कारण बुडत असलेल्या जनतेला ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आहे रस्त्याने चाललेला आहे, जात असताना पावसाळ्याचे दिवस आहे आणि तितक्यामध्ये थारोळे असे साचलेले असतात, रोडवरती छोटे छोटे खड्डे भरलेले असतात आणि त्यामध्ये काही किडे असे पडलेले असतात. पण अत्यंत करुणाकर अंतःकरण असल्यामुळे, आपल्या अंतःकरणामध्ये थोडीशी दया असल्यामुळे आपण काय करतो, त्या थारोळ्यामध्ये पडलेल्या कीटकाला काहीतरी काळी म्हणा चिपट म्हणा घेऊन बाजूला काढतो, बाजूला टाकून देतो. बरोबर आहे, करतो. काही दयावान माणसं हे करतात. मग आता त्या कीटकाने कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नव्हती. तो कीटक एक मात्र आपल्या दुःखाने व्याकुळ होऊन बुडत आहे. बुडत असलेल्या त्या कीटकाने आपल्याकडे विनंती केली नाही, जाऊ द्या, असू द्या, बसू द्या, त्यांना बसू द्या, बसू द्या, सकळाशी येथे आहे अधिकार. तर तात्पर्याचा भाग असा आहे, संतांचं कीर्तिमुखत्व स्वतः भगवान परमात्मा स्वीकारत असतात आणि सर्वत्र वाऱ्या हाताने त्यांची बातमी पोहोचत असते आणि त्याद्वारा त्यांनी केलेली साधना सुद्धा सर्वत्र प्रसारित होते. मग संत महात्म्यांनी केलेली ही साधना, याचा प्रचार प्रसार सर्वत्र झालेला पाहून त्यांच्याकडे काही संत महात्मे जातात सुद्धा. मग जी संत महात्मे भक्तगण वारकरी त्यांच्याकडे गेलेले आहेत आजच्या प्रसंगाला, तर त्या ठिकाणी त्यांनी विनंती अशी केली की तुकोबराया, तुमचा एक अभंग आम्ही वाचला, जो या अभंगाच्या अगोदरचा आहे आणि गाथ्यामध्ये तरी अगोदरचा आहे. कारण तुकोबरायांची वाणी ज्यावेळेस प्रकट झाली त्याला कुठल्याही प्रकारचा क्रम नव्हता. आमच्या असणाऱ्या वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी त्याचे प्रकरण तयार केले. मग त्याला एक विशिष्ट प्रकारचा क्रम प्राप्त झाला. वास्तविक जगद्गुरु तुकोबरायांची वाणी ही आकर वाणी आहे. म्हणजे तुकोबरायांनी कोणत्याही ग्रंथावर आधारित ग्रंथ केलेला नाही. बरं, लक्षात घ्या बरं का, कोणत्याही ग्रंथावर आधारित नाही. त्यांनी जे बोललंय ते ग्रंथातलंच आहे, पण त्यांनी आधार मात्र कुठल्याही ग्रंथाचा घेतलेला. जसं ज्ञानेश्वरी आपण वाचतो, ज्ञानेश्वरीला आधार कोण आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला गेला. तसं कुठल्याही संस्कृत ग्रंथाचा आधार न घेता त्या ठिकाणी गाथा सांगितलेली गेलेली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथेला प्रकरण गाथा, प्रकरण न म्हणता त्या ठिकाणी आकर ग्रंथामध्ये त्याची गणना आहे. आकर ग्रंथ म्हणजे तुका तो सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. म्हणजे तुकोबराय सरळ सरळ वाणीने बोलायचे, पण त्यांच्या घरी वेदांत पाणी भरायला राहायचा. आणि आपण
वेदांत पाठ करून बोलायचं म्हटलं तरी आपल्याकडून सहजवाणी निघत असते. विठाला 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 असं त्या जास्त मला विस्तार करायचा नाही. म्हणजे तुकोबरायांची ही कीर्ती ऐकायला मिळाली आणि तुकोबरायांच्या याच्या पूर्वीचा अभंग त्यांच्या हातामध्ये पडला. तो अभंग असा होता, विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती विठ्ठल विश्रांती भोगदया. म्हणजे ज्यांच्या गीतात विठ्ठल आहे, ज्यांच्या चित्तात विठ्ठल आहे, जे विठ्ठल स्वरूप झालेले आहे. नवे नवे शेवटच्या चरणात तिथं असं तर म्हटलेलं आहे, म्हटले तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले. जसं सकाळी बाबा भगवंताची भजन करून भक्ती करून करून शेवटी परमात्मा त्यांना भेटायला येतो. जसा तुकोबरायांच्या असणाऱ्या विश्वंभर बाबांना भेटण्याकरता आले होते पंढरीनाथ, जसं नाथ बाबांच्या घरी पंढरीनाथांनी 36 वर्ष कामं केली, तर स्वतः परमात्मा त्यांच्याकडे येतो. कारण यांची परमात्म्याकडे जाण्याची तेवढी तीव्रता असते. आणि म्हणून साधना करून करून जे जे विठ्ठलच झालेले आहेत, संकल्प त्यांचे दुजेपणाचे राहिलेले नसतात. मग अशा अधिकाराचे जे संत आहेत हे नेमकं कसे असतात, यांचा नेमका मोठेपणा काय आहे हे विचारण्याकरता मग हे 3 साधक मंडळी तिथं गेलेले आहेत. आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांना विनंती केली, तुकोबराया तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले. जे विठ्ठल स्वरूप झाले त्यांचा मोठेपणा नेमकं कसं आहे ते आम्हाला तुम्ही सांगावा. आणि त्याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. संताचे सुख झाले देवा, संताचे सुख झाले देवा, संताचे सुख झाले देवा, संताचे सुख झाले त्यांचे हा संतांचा मोठेपणा. जगाचा चालक मालक असणारा परमात्मा तो संतांच्या सेवा करण्यामध्ये सुखी होतो. मनोनी सेवा करी त्यांची, म्हणून त्यांची देव सेवा करतो. स्वतः देव संतांची सेवा करतो म्हणून त्याला सुख होतं, असाही एक अर्थ होतो. म्हणजे स्वतः देव संतांची सेवा करतो म्हणून त्याला सुख होतं, त्याला सुख होतं म्हणून तो संतांची सेवा करतो. संतांची सेवा स्वतः देव करतो, त्या अर्थी संत काय आहे, मोठे आहेत. विठाला म्हणजे या एका सांगण्यातून जगद्गुरु तुकोबरायांना काय सांगायचं की संतांचा अधिकार किती मोठा आहे ते सांगायचं. स्वतः देव त्यांची सेवा करतो. मग आता देव जर त्यांची सेवा करतो तर मग आमची कोण सेवा करतो हाही प्रश्न आहे. बर
मग आमची सेवा आम्हीच करतो असा अर्थ निघाला. संतांची सेवा स्वतः देव करतो आणि आमची सेवा मात्र आम्ही करतो. पण जर आपण चिंतन पाहिलं तर असं आहे, वृक्षाचीही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे किंवा चाले हे शरीर कोणाची या सत्ते. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं. जर त्याने सत्ता काढून घेतली तर हे शरीर चालेल का? चालणार नाही. मी कीर्तन करू शकणार नाही, टाळकरी कीर्तनाला साथ देऊ शकणार नाही आणि श्रोते मंडळी ऐकू शकणार नाही. कोणी साथ सोडली तर, त्याने जर साथ सोडली तर देहीचा अग्नी गेला, देह नोहे चिखल ओला. देह राहतच नाही, तो चिखलाचा गोळा बनून जातो. मग या उपाधीमध्ये गुप्त असणारं चैतन्यच आपली सर्व वहिवाट चालवत असतं. यद्यपि ते चालवतं. अहो, वृक्षाचं पान हलणं न हलणं ही सत्ता जर त्याची आहे, आपल्याला जर देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुको नको. देखवणारा म्हणजे आपल्याला दिसायला लावणारा, ऐकायला येणारा, प्रत्येक रूपामध्ये दिसणारा जो जो काही पदार्थ आहे तो भगवत स्वरूपच आहे आणि ते करून घेणारा सुद्धा कोण आहे? भगवंतच आहे. पण तरी सुद्धा आपल्याला त्याचं ज्ञान नाही आणि तो करतो अशा प्रकारचा आपला भाव नाही. जीवाने देव करत असताना आपल्याकडे अहंकार ओढून घेतलेला असल्यामुळे देव त्यांची सेवा करत असून सुद्धा करत नाही अशा प्रकारचं सिद्ध होतं. विठाला विठाला कारण यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हन्ते न हन्यते. त्या ठिकाणी एक उदाहरण सांगतो पहा. जर एखादी सोन्याची देवी आहे, चंडिका सोन्याची देवी, मग त्या देवीच्या हातामध्ये त्रिशूळ दिलेला आहे, तोही सोन्याचाच आहे. आणि त्या देवीने त्रिशूळाच्या द्वारा जो प्राणी मारला तो सुद्धा महिषासूर, तो सुद्धा सोन्याचाच आहे. मग सोन्याच्या देवीने सोन्याच्या त्रिशूळाने सोन्यारूपी महिषाचा